तरुणांनीच आणि आपण सर्वांनी मिळून इथला पुढचा इतिहास घडवायचा आहे. मग तरुण कसे असावेत किंवा तरुण कसे घडावेत? तरुणांनी आपली स्वप्न, आपली ध्येय पूर्ण करण्यासाठी, देशाचं नाव रोशन करण्यासाठी काय काय करायला पाहिजे किंवा ते कसे करावं, हे सर्व 400 वर्षांपूर्वी एका राष्ट्रमातेने सांगितलं, ज्यांनी हजारो तरुणांना घडवलं. आणि आज ते प्रत्येक आईनंच नाही, आज प्रत्येकानं ते आत्मसात करण्याची गरज आहे. प्रत्येक आईनं आपल्या मुलांना सांगण्याची गरज आहे, जिने छत्रपती शिवाजीराजे घडवले, जिने छत्रपती संभाजीराजे घडवले. लाखो फौजांच्या समोर शेकडो सैन्य, हे कसं लढायचं हे सर्व, आणि स्वराज्य निर्मितीमध्ये जिचा सिंहाचा वाटा होता त्या म्हणजे माँसाहेब जिजाऊ यांनी शिकवलं, यांनी सांगितलं की तरुण कसे असावेत, तरुण कसे घडवावेत. खरं तर त्या फर्जंदाच्या पत्नी होत्या. फर्जंद म्हणजे शहाजीराजांना त्यावेळेस राजपुत्राचा मान होता. आता राजपुत्राचा मान म्हणजे काही सोपी गोष्ट नव्हती. वाडे होते, राजवाडे होते, तेवढे अलंकार, भूषण, संपत्ती होती. प्रत्येक वस्तूंमध्ये तेवढी संपन्नता होती जी राजाकडे असायची, म्हणजे जी औरंगजेब असेल, आदिलशाह असेल, निजामशाह असेल यांच्याकडे असायची. फर्जंदाच्या त्या पत्नी होत्या. त्यांनाही जाता आलं असतं ना शहाजीराजांसोबत कर्नाटकामध्ये, किंवा त्यांनाही जाता आलं असतं, राहता आलं असतं, किंवा मी या जहागिरीची प्रमुख आहे असं म्हणून त्यांना मिरवता आलं असतं. काय गरज आहे स्वराज्य निर्माण करायची? आपण सेफ आहे ना, आपल्याला वाडा आहे, आपल्याकडे एवढे अलंकार आहेत, भूषण आहे, आपला मुलगा पुढे वजीरही होऊ शकतो. माहिती आहे ना, राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊंना हे माहित होतं, पण नाही, वैयक्तिक विचार केला नाही, समाजाचा विचार केलाय, रयतेचा विचार केला. मी एक महिला आहे किंवा मी एक मुलगी आहे म्हणून मी हे करू शकते का नाही, ह्या दृष्टीनं कधीच मागा सरसवल्या नाही. तर या देशाचं जर भविष्य मला घडवायचंय, या देशामध्ये जर स्वराज्य निर्माण करायचंय ना, तर मलाच शिकवण द्यावी लागेल, हे माँसाहेब जिजाऊंना माहित होतं. एक मुलगी असून त्यांनी ते 400 वर्षांपूर्वी करून दाखवलं. आज एकीकडे मुली पुरुषांच्या खांद्याला खांद्याच लावून नाही, तर काही क्षेत्रांमध्ये मुली पुढे जाऊन काम करतायत. पण दुसरीकडे मात्र कुठेतरी आज मुली शिक्षणाला एवढं महत्त्व देताना दिसत नाही आहेत. किंवा मी, माझं कुटुंब, मी वैयक्तिक, हे शब्दच वारंवार मुलींच्या डोक्यामध्ये फिरताना दिसत आहेत. आपण मुली फक्त आपल्या वैयक्तिक प्रश्नांसाठी लढतोय, वैयक्तिक प्रश्नांसाठी आपला पूर्ण दिवस घालतोय. आपल्यालाही प्रश्न पडतात. माँसाहेब जिजाऊला प्रश्न पडले होते की कसं लढावं, आपल्यालाही प्रश्न पडतात. पण आपले प्रश्न थोडेसे वेगळे असतात. आपल्याला आपले कधीच प्रश्न पडणार नाही, किंवा आपल्या रयतेचे, जनतेचे, देशाविषयी प्रश्न नाही पडणार. आपल्याला प्रश्न पडणार फिल्म इंडस्ट्रीचे, तिथं काय चाललंय. पण आपला जिथं काहीच सहभाग नाहीये किंवा आपण काहीच करू शकत नाहीये, त्या ठिकाणचे प्रश्न पाडण्याऐवजी जर या देशाच्या समस्येचे प्रश्न पाडले तर मुली सुद्धा जे आज चित्र चाललंय तरुणांमधलं त्या सुद्धा बदलू शकतात. खरं तर एक मुलगी उठून उभा राहिली म्हणजे क्रांतीच घडते, हे इतिहासानं आपल्याला दाखवून दिले. म्हणून आज मुलींनी ते करण्याची गरज आहे. डॉक्टर, इंजिनिअरिंग, वकील, शिक्षक हे जे क्षेत्र आहेत त्या क्षेत्रात तर आज मुली पुढे जात आहेत. पण राजकारण, बिझनेस, व्यवसाय, उद्योग ह्यांमध्ये आज मुलींनी जाण्याची गरज आहे. तिथे जाण्याची गरज आहे. भारत देशाच्या विभागांचं नेतृत्व करण्याची गरज आहे. खरं तर माँसाहेब जिजाऊंसोबत शहाजीराजांचाही तेवढाच सहभाग होता. आपल्याला शिकवलं जातं किंवा सांगितलं जातं, शिवाजीराजांचा इतिहास सांगितला जातो, जिजाऊंचा इतिहास सांगितला जातो, किंवा संभाजीराजांचा सुद्धा आपल्याला इतिहास सांगितला जातो. अतिशय रंजक पद्धतीनं आपल्या अंगावरती काटा येतो हा इतिहास सांगितला जातो. पण आपल्याला शहाजीराजे भोसले यांचा इतिहासच सांगितला जात नाही. आपल्याला वाटतं काय, नोकर आहेत, चाकर आहेत, आयुष्यभर चाकरी केली आहे, नोकरी केली आहे, कधी आदिलशाह, कधी निजामशाह, कधी मोगल. पण याचा विचार आपण केलाय का की जर त्यांनी चाकरी आणि नोकरी केली नसती तर स्वराज्य निर्माणच झालं नसतं. तिथं त्यांनी शांत ठेवलंय. म्हणून इथं वादळासारखे युद्ध छत्रपती शिवाजीराजे जिंकू शकतायत. प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता, शाह सुनो शिवसैषा, मुद्रा भद्राय राजते, ही राजमुद्रा खरं तर शहाजीराजांनी छत्रपती शिवाजीराजांना दिली. भगवान ईशान म्हणजे प्रत्येक किल्ल्यांवरती फडकायचं ते सुद्धा शहाजीराजांनीच दिलं. कान्होजी जेतेंसारखे सरदार असतील किंवा समुद्रात पलायन करायचं असेल तर समुद्रावरची जी माहिती ज्या सरदारांना आहे ते देण्याचं काम शहाजीराजांनी केलं. शहाजीराजांचाही फार मोठा सहभाग आहे. आज आपण बघतो अनेक मूवी रिलीज होतात, अनेक पिक्चर रिलीज होतात, त्याच्या पुढचे जे ऍक्टर आहेत, ऍक्ट्रेस आहेत, हिरो आहेत, त्यांचेच जे कला आहेत, आर्ट आहे ते आपल्याला दिसतं. पण पाठीमागे, पडद्याच्या त्या पाठीमागे साऊंड सिस्टीम असेल, एडिटिंगची जी सिस्टीम आहे,
शूटिंगची जी सिस्टीम आहे ही सिस्टीम सुद्धा काम करत राहते, म्हणजे पडद्या मागून सुद्धा त्यांचा सहभाग असतो. अगदी तसंच शहाजीराजांचा सहभाग या स्वराज्य निर्मितीमध्ये होता. पाठीमागून सर्व मदत केल्या आणि म्हणून हे स्वराज्य निर्माण झालं. पण माँसाहेब जिजाऊंनी छत्रपती कसे घडावेत आणि खरं तर शिवाजी कसे घडावेत हे माँसाहेब जिजाऊंनी संपूर्ण महाराष्ट्राला दिलं. एवढंच नाही तर संपूर्ण देशातल्या प्रत्येक आईला सांगण्याचं काम आहे. आज आपण बघतो की आज छत्रपती शिवाजी राजांची गरज आहे. छत्रपती शिवाजी राजे जन्माला आले पाहिजेत. प्रत्येकाला असं वाटतं. पुन्हा एकदा या देशामध्ये लोकशाहीचा बळकट पाया रचून प्रत्येकाला न्याय मिळावा आपल्यालाही असं वाटतं. पण जिजाऊंनी जे शिकवलं ते आपण कधी आत्मसातच करत नाही. मग कसं काय शिवाजी राजे जन्माला येतील? आणि जर प्रत्येक क्षेत्रातले शिवाजी आज जन्माला आले पाहिजेत तर माँसाहेब जिजाऊंचं हे चरित्र आणि शिकवण आपण प्रत्येकाने डोक्यात घेतली पाहिजे. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की शिवाजी होणं इतकं सोपं आहे का? किंवा शिवाजी म्हणजे काय? आज काय अफजल खानासोबत लढायचं नाहीये किंवा कुठल्या शाहिस्ते खानाची बोटं कापायची नाही. मग काय आजचे शिवाजी म्हणजे काय? तर आजचे शिवाजी म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे जाणं, प्रत्येक क्षेत्राच्या त्या सर्वोच्च पदावरती जाणं, गेल्यानंतर सुद्धा भ्रष्टाचाराविना काम करणं म्हणजे आजचे शिवाजी आहेत. प्रत्येक तरुणाने या देशाचा एक असा नागरिक होणं की प्रत्येकाचे हातभार, प्रत्येकाचं योगदान त्या देशाच्या परिपूर्णतेसाठी लागलं पाहिजे म्हणजे आजचे शिवाजी आहेत. आणि ते शिवाजी निर्माण करण्याचं काम आणि हजारो तरुणांना, महिलांना निर्माण करण्याचं काम राजमाता, राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊंनी केलं. मग काय सांगितलं बरं? तर त्यांनी राजांना सांगितलं, राजे तुम्ही शिकत राहा, लढाईतून शिका, मोहिमांमधून शिका, यशातून शिका, अपयशातून शिका, तुम्ही जे बोलताय त्यामधूनही शिका, तुम्ही जे लढताय त्यामधूनही शिका, शास्त्रांमधून शिका, शस्त्रांमधून शिका. राजे फक्त तुम्ही शिका, तुम्ही शिकत राहा. राजे प्रत्येक लढाईतून शिकलेत. राजांनी अफजल खानाचा कोटळा फाडला त्यामधूनही राजे शिकलेत. एकीकडे राजांनी शाहिस्ते खानाची बोटं कापलीत त्यामधूनही राजे शिकलेत. तह केलाय त्यामधूनही शिकले, आग्र्याला गेले त्यामधूनही राजे शिकले. राजे प्रत्येक गोष्टीतून शिकले. मग आपणही जेव्हा आपल्याला एखादं यश मिळवायचं असतं, आपल्याला ध्येय पूर्ण करायचं असतं, तेव्हा आपणही प्रत्येक गोष्टीतून शिकू शकतो. मार्क कमी पडलेत त्यामधूनही शिकू शकतो, मार्क जास्त पडलेत त्यामधूनही शिकू शकतो, किंवा समाजामध्ये आपण फिरतोय त्यामधूनही आपण शिकू शकतो, मित्रमैत्रिणींकडून शिकू शकतो, शिक्षकांकडून शिकू शकतो. अहो एवढंच नाही, जर ते चांगलं असेल ना तर लहान मुलांकडून सुद्धा आपण शिकू शकतो. बालारूपी सुबचित्तनम अभ्रिता पदी सदौत्तम मेंढ्या तपी कांचनम विषा तपी अमृतम घाय्यम. सोनं आहे ना खाणीतून सुद्धा काढलं पाहिजे, अमृत आहे ना विषातून सुद्धा स्वीकारलं पाहिजे. आणि जर ते चांगलं आहे, ज्ञान आहे, ती चांगली शिकवण आहे, ते एखाद्या लहान मुलाच्या तोंडातून सुद्धा ती ऐकली पाहिजे. प्रत्येक गोष्टीतून आपल्याला शिकता येतं. पण कसं आहे, आपण काही पदापर्यंत गेलो, काही प्रतिष्ठेपर्यंत आपण गेलो, आपण जे ठरवलेलं स्वप्न असतं तोपर्यंत आपण शिकत असतो. विद्यालयात शिकतो, कॉलेजमध्ये शिकतो, पुढे समाजामध्ये शिकतो, पेपरमधून शिकतो. पण एखादं पद, एखादा प्रतिष्ठा आपल्याला मिळाल्यानंतर आपल्याला काय वाटतं? चला आता मला मिळालंय, मला काय, मला सगळं नॉलेज आहे, इथपर्यंत आलोय म्हणजे काय नॉलेजमुळे आलोय ना, मला सगळं नॉलेज आहे, आपल्याला असं वाटतं. पण नाही, या समाजामध्ये, भारत देशामध्येच नाही तर संपूर्ण जगामध्ये एवढं काही शिकण्यासारखं आहे. आपण ते इझिली शिकू शकतो. आज तर मोबाईल सारखं माध्यम आहे, सोशल मीडिया आहे. प्रत्येक चांगली गोष्ट आपण शिकू शकतो. आणि फक्त करिअरसाठी शिकायचं असतं असं नाही, तर आपण आपल्याला जीवन कसं जगायचं आहे, आपले नाते, आपले मित्रमैत्रिणी, आपले आई वडील किंवा समाजामध्ये अहो बोलणं कसं तिथून पण शिकू शकतो, लिहायचं कसं तिथून पण शिकू शकतो. म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण शिकू शकतोय आणि ती शिकणं आज फार गरजेचं आहे असं माँसाहेब जिजाऊंनी तरुणांना सांगितलं, शिवाजी राजांना सांगितलं. नंतर सांगितलं, राजे तुम्ही आव्हानांपासून दूर जाऊ नका. मोगलांसोबत लढताय ना, आदिलशाह सोबत लढताय, निजामशाह सोबत लढताय, तुम्ही कुतुबशाह सोबत एकाच वेळेस लढतायत, तुम्हाला लाखोच्या सैन्यासोबत लढावं लागेल राजे. तुम्ही हे आव्हान आहे, त्या आव्हानापासून तुम्ही दूर पळून जाऊ नका राजे. तुम्हाला आव्हानांना स्वीकारून त्याच्यासोबत लढून पुढे जावं लागणार आहे. माँसाहेब जिजाऊंनी सांगितलंय. लाखोची फौज होती शाहिस्ते खानाकडे, लाखोची, राजांकडे हजारोंची फौज. ती ही संपूर्ण घेऊन जाता येत नाहीये. आव्हान आहे ना, फार मोठं आव्हान आहे. शाहिस्ते खानांनी जर ठरवलं समोरासमोर युद्ध करायचं आणि शाहिस्ते खानांनी ठरवलं सर्व सैन्याचा वापर करायचा तर काही काळांच्या आता स्वराज्य बरखास्त होणार आहे. राजांना माहिती आहे आव्हान आहे, पण नाही, आव्हानांना राजे सामोरे गेले. लाल महालामध्ये जाऊन
ज्या ठिकाणी एकेकाळी तलवारीचा खणखणाट ऐकू येत होता, त्याच ठिकाणी जेव्हा घुंगरांचा छणछणाट ऐकू आला त्यावेळेस राजांना वाटला था काहीतरी केल्याशिवाय पर्याय नाही, मोठा आव्हान आहे पण सामोरं गेलंच पाहिजे. राजे स्वतः गेले आणि शाहिस्तेखानाची बोटं कापली. खरं तर मारायचंच होतं पण त्याच्या बायकोमुळे तो वाचला आणि शाहिस्तेखान पळून गेल्यानंतर कधीच महाराष्ट्रात आला नाही. म्हणजे राजे आव्हानांना सामोरं गेलेत. आपल्याला माहिती आहे आपल्याही जीवनात आव्हान आहेत, पण आव्हानांसोबत जीवन कसं जगायचं? तर असं जगावं दुनियेमध्ये आव्हानांचे लावणी अत्तर, नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. अरे नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, गुलामी, भीती, अपयश किंवा खचून जाणं हे शब्द नको आहेत. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची. अरे असे दांडगी इच्छा जयांची, मार्गता यांना मिळती सत्तर. मनापासून इच्छा आहे ना तिथं जायचंय, ते पद आपले. खूप मार्ग आहेत, एक नाही खूप वाट आहेत. असे दांडगी इच्छा जयांची, मार्गता यांना मिळती सत्तर. नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला द्यावे उत्तर. खर तर आव्हानांसोबत जगायचंय. मार्क कमी पडले त्याला सोबत घेऊन जगायचे. मार्क कमी पडलेत म्हणून काय लगेच क्षेत्र बदलणं किंवा कोणी काहीतरी म्हणलं तू करू शकत नाही लगेच क्षेत्र बदलणं, लगेच ध्येय बदलणं हे आपण करू शकत नाही किंवा हे आपण नाही केलं पाहिजे. आपण जर आव्हानांपासून दूर गेलो तर आपण यशापासून सुद्धा दूर जातो. शिकायचं असतं, आर्थिक परिस्थिती नसते. शिकायचं असतं पण वाटत असतं यार मी करू शकतो का नाही. शिकायचं असतं पण मित्रमैत्रिणींनी वेगळ्याच वाटेकडे डोळे लावलेले असतात, ते वेगळ्याच वाटेकडे गेलेले असतात. शिकायचं असतं पण नातेवाईक कुठलं तू करू शकतो हे सगळे प्रश्न असतात. पण या आव्हानांना घेऊन पुढे जायचंय असं मासाहेब जिजाऊंनी आपल्या प्रत्येकाला सांगितलं, राजांना सांगितलं. नंतर सांगितलं राजे तुम्ही ध्येय बदलू नका, सारखी सारखी राजे तुम्ही ध्येय बदलू नका. मासाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजीराजांना ध्येय दिलं. राजे तुम्हाला आयाबायांचं, कष्टकऱ्यांचं, शेतकऱ्यांचं, कामगारांचं, हाल खात असलेल्या रयतेचं आणि रोज टापांखाली चिरडल्या जाणाऱ्या या जनतेचं राज्य निर्माण करायचंय. राजे तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचंय. मासाहेब जिजाऊंनी ध्येय दिलं होतं. ध्येय फार मोठं होतं, खडतर रस्ता होता पण राजांनी बदललं नाही. चला अफजल खानाला मारू शकत नाही, आपल्यापेक्षा धिप्पाड उंचीचा एक सळई जी लोखंडाची सळई असते एका प्रयत्नात वाकवणारा अफजल खान, त्या अफजल खानाशी आपण लढू शकत नाही. चला स्वराज्य नको, स्वराज्य असंही डिस्ट्रॉय होणारच आहे, दुसरी मार्ग निवडू, दुसरी वाट निवडू. पण नाही, राजांनी ध्येय बदलत राहिले नाही. एकच ध्येय ठेवलं शेवटपर्यंत. अरे शेवटच्या श्वासापर्यंत कितीही आपल्याला अपयश आले, कितीही आव्हानांना सामोरं जावं लागलं तरी आपण स्वराज्य निर्माण करायचंच आहे. एकच ध्येय ठेवलंय. आपल्याला माहित आपण फार स्वप्न बघतो, फार मोठी स्वप्न बघतो आणि ते बघायलाच पाहिजेत. डॉक्टर APJ अब्दुल कलामांनी सांगितलं की जर स्वप्न पूर्ण करायचे असतील तर पहिल्यांदा मोठी स्वप्न बघायला शिका. मोठी स्वप्न असतात पण मित्रमैत्रिणी म्हणतात चल इकडे नको, या क्षेत्रामध्ये जाऊयात, आपण तिकडे निघतो. नातेवाईक म्हणतात काय इकडे तुझी एवढी आर्थिक परिस्थिती नाहीये किंवा मला नाही वाटतं तेवढे मार्क्स पडू शकतो. झालं आपला लगेच निर्णय बदलतो, लगेच दुसरं क्षेत्र. परत आपल्यालाच असं वाटतं की नाही यार सगळे म्हणतायत, रात्री झोपताना विचारतो आपण हे पूर्ण करू शकतो का, किंवा आपण जे ठरवलंय जॉब बिझनेस काय असेल ते पूर्ण करू शकतो का. नाही, परत आपण ध्येय बदलतो. पण एकदा लढण्याचा निर्णय घेतलाय, एकदा झगडण्याचा, झुंजण्याचा निर्णय घेतलाय तर मागे वळून बघायचं नाही. अरे घेतलाच निर्णय लढण्याचा तर तलवारीची कसली भीती, येणारे आव्हान, अपयश, लोक काय म्हणणार आहेत याची कसली भीती. घेतलाच निर्णय लढण्याचा तर तलवारीची कसली भीती. तयार हो थोपणी दंड आणि छातीला लाव माती. आव्हान असू दे केवढेही ताकद ठेव पेलण्याची. आव्हान असू दे केवढेही ताकद ठेव पेलण्याची. ढाल बनव स्वप्नांना आणि हिम्मत ठेव रोखण्याची. अरे सांग ओरडून जगाला, त्या जगाला सांग, अपयशांना सांग तू पुढे जाऊ देत नाहीस आम्ही तरीही जाणार.
सांगा ओढणी जगाला, हार मानणार नाही तोवर, जोवर शत्रू हारणार नाही, शर्यत अजून संपली नाही, कारण अजून मी जिंकलो नाही, कारण अजून मी जिंकलो नाही. जोपर्यंत मी जिंकत नाही, जोपर्यंत मला यश मिळत नाही, तोपर्यंत मी चालत राहणार, मी बदलणार नाही. खरं तर राजांना जिजाऊंनी हे शिकवलं. जिजाऊंनी सांगितलं, राजांनी ती ऐकलं. जिजाऊंनी शिकवण दिली, राजांनी ती आत्मसात केली. जिजाऊ शिकवत गेले, राजे शिकत गेले. पण राजांमध्ये सुद्धा असे काही गुण होते जे जन्मता होते, नंतर त्यांनी ते काही आत्मसात केले. पण राजांच्या या गुणांमुळे सुद्धा हे स्वराज्य निर्माण झालं. व्हिएतनाम नावाचा एक छोटासा देश आहे जो भूतलावर आहे. या छोट्याशा देशाला काबीज करायचं म्हणून अमेरिकेनं त्यांच्यावरती आक्रमण केलं. अमेरिकेला वाटलं काही छोटासा देश आहे, 1 महिन्यात 2 महिन्यात तर 4 महिन्यात आपण हा काबीज करू शकतो. अमेरिकेनं आधुनिक शस्त्रास्त्रे आणली, देशांवरती आक्रमण करायला सुरुवात केली. पण व्हिएतनाम देश मागं हटत नव्हता. आक्रमण केले 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 आणि अखेर अमेरिकेला हरवलं. व्हिएतनाम अर्थातच जिंकला होता. तिथले जे राष्ट्राध्यक्ष होते त्या राष्ट्राध्यक्षांच्या मुलाखती घेण्यासाठी अनेक देशांमधून पत्रकार गेले आणि पत्रकारांनी त्यांनी मुलाखत घेतली की अमेरिकेसारखा एवढा मोठा देश ज्याच्याकडे एवढे शस्त्रास्त्र आहेत, तो जिंकला नाही, तो हरला. 19 वर्ष तुम्ही त्याला झुंजत ठेवलं, तुम्ही जिंकलात कसे? प्रदेश फार छोटा आहे, सैन्य फार कमी आहे, तुम्ही जिंकलात कसे? तेव्हा त्या राष्ट्राध्यक्षांनी दिलेलं उत्तर आपल्या सर्व भारतीयांना अभिमान वाटण्यासारखं होतं. ते असं म्हणतात की माझे आदर्श दुसरे कोणी नाही, तर माझे आदर्श भारत देशामधल्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेले छत्रपती शिवाजी राजे आहेत, ते माझे आदर्श आहेत. त्यांच्याकडे, त्यांच्या गुणांकडे, त्यांच्या शास्त्रांकडे, युद्धनीतीकडे, गनिमी काव्याकडे बघून मी शिकलो, लढलो आणि मी जिंकलो. पुढे ते राष्ट्राध्यक्ष असं म्हणतात की छत्रपती शिवाजी राजांसारखे राजे जर आमच्या देशात जन्माला आले असते ना, तर आमच्या देशानं संपूर्ण जगावरती राज्य केलं असतं. मग तर छत्रपती शिवाजी राजे आपल्या देशात जन्माला आले, आपण राहतो त्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेत. मग त्यांच्याकडे असणारे गुण आपण आत्मसात करू शकतो. पण आपलं कसं आहे, महापुरुषांची जयंती आली की कुठेतरी चौकामध्ये स्टेज मांडायचं, स्टेजवरती पुतळा ठेवायचा, मूर्ती ठेवायची, फ्रेम ठेवायची, हार घालत राहायचे, अनेक जणांना आमंत्रित करायचं आणि सकाळी सकाळी आणि सायंकाळ व्हायला लागली की मोठ्या मोठ्या आवाजामध्ये डीजे लावायचे, तेही गाणे वेगळेच, आणि त्याच्यावरती अनेक व्यसन करून तरुण नाचतात. अरे मग ते छत्रपती शिवाजी राजांनी काही यासाठी स्वराज्य निर्माण केलं का? किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यासाठी संविधान लिहिलं का? एवढे स्वातंत्र्य आपल्याला दिलं? खरं तर महापुरुषांना डोक्यावर मिरवण्यापेक्षा डोक्यात घेणं कधी पण महत्वाचं असतं. म्हणून छत्रपती शिवाजी राजांकडे जेवढे गुण होते ना, ते गुण आपण सर्वांनी आत्मसात करण्याची गरज आहे. तर हजरजबाबीपणा, समय सूचकता, संवाद कौशल्य, रयतेविषयी प्रेम, आपल्या कार्यांवरती निष्ठा, प्रयत्न, अपयशाने न खचून जाऊन यशाला गवसणी घालणं, असे अनेक गुण राजांकडे होते. पण राजांचा सर्वात महत्वाचा मोठा गुण असा होता की सातत्य होतं. प्रत्येक गोष्टीमध्ये सातत्य होतं. यश मिळालं तरीही सातत्य, अपयशाने खचून न जाता तरीही सातत्य, प्रत्येक गोष्ट राजे सातत्यानं करत राहिले. अफजल खानाची लढाई राजांनी जिंकली. आजचे राजे असते किंवा आज आपण एखादी परीक्षा जिंकतो, मग दुसऱ्या दिवशी नंबर येतो आपला, मग दुसऱ्या दिवशी चला पार्टी, एन्जॉय. पण नाही, राजांनी असं केलं नाही. आदिलशहाला आपण मारलंय ना, तिथं गोंधळ उडला असेल आदिलशहाच्या दरबारामध्ये, आणि अफजल खानाला आपण जेव्हा मारतोय तेव्हा तिथं गोंधळ उडाला असेल. आपल्याला तिथं जायला पाहिजे. आणि पुढच्या 18 दिवसांमध्ये राजांनी 29 ठाणे जिंकलेत. यश मिळालंय ना, विश्रांती नाहीये, सातत्य आहे. आपण लहानपणापासून एक गोष्ट ऐकत असतो, ससा कासवाची. त्यावेळेस आपण मनोरंजनासाठी ऐकतो की ससा फार फास्ट पळत असतो, उड्या मारत असतो, तरीही तो जिंकत नाही आणि हळूहळू चालणारं कासव जिंकतं. त्यावेळेस आपल्याला ते एक प्राण्यांच्या गोष्टी किंवा एक मनोरंजन म्हणून आपण ते ऐकतो. पण जेव्हा मोठं होतो तेव्हा त्याच्यातून सुद्धा आपल्याला बोध मिळतो की स्लो बट स्टेडी विन्स द रेस. हळू आहेत पण सातत्य आहे ना, रेस आपणच जिंकणार आहेत, यश आपल्यालाच मिळणार आहे. अपयशाला मागं खेचून यशाला आपणच गवसणी घालणार आहेत, पण सातत्य पाहिजे. त्यानंतर राजांकडे असा गुण होता की ज्या गुणांमुळं
सर्वांना ते स्वराज्य मान्य होतं, सर्वांना ते ध्येय मान्य होतं, ते म्हणजे धर्मनिरपेक्षता. राजांकडे धर्मनिरपेक्षता होती. कुठल्याही धर्माचा असू द्यात, कुठल्याही जातीचा असू द्यात, त्याचं कर्तृत्व राजांनी बघितलंय. तो कसा शस्त्र चालवतो राजांनी ते बघितलंय. त्याला कुठलं शास्त्र उपसतंय ते राजांनी बघितलंय. राजांनी धर्मजात नाही बघितली हो. खरं तर या महाराष्ट्रामध्ये अनेक जाती आहेत, देशामध्ये अनेक धर्म आहेत, पण राजांची लढाई ही कुठल्या जातीची धर्माची नव्हती, तर राजांची लढाई अन्यायाची होती आणि राजांनी ती जिंकली. खरं तर प्रतापगडावरती भवानीची प्रतिष्ठापना होणार होती. नवीन प्रतापगड बांधलेला होता आणि तिथल्या देवस्थानामध्ये भवानी आईची प्रतिष्ठापना होणार होती. आणि त्यावेळेस प्रतिष्ठापना म्हटली की पालखी निघायची. पालखीमध्ये देवीची ती मूर्ती ठेवली जायची आणि त्या पालखीला खांदा देऊन ती देवस्थानापर्यंत नेली जायची. पालखी निघाली, सगळेजण पालखीमध्ये यायला लागले. पालखीमध्ये त्याचा समावेश होऊ लागला, समाविष्ट होऊ लागले आणि अतिशय आनंदात, उत्साहात, वाद्यांच्या गजरामध्ये पालखी निघाली होती. आणि जे तटबंदी असते किल्ल्याला, त्या तटबंदीच्या एका कोपऱ्याला काही माणसे उभा होती. राजांनी एका मावळ्याला पाठवलं त्या माणसांना पालखीमध्ये आणायचं. ते माणसे आली नाहीत. राजांनी स्वतः जाऊन त्या माणसांना विचारलं, अरे एवढा आनंदाचा दिवस आहे, या पालखीमध्ये समाविष्ट व्हा पालखीमध्ये. माणसे म्हणाली, नाही राजे, आम्ही नाही येऊ शकत. तेव्हा गर्दीतून आवाज आला, राजे आपण यांना नाही घेऊ शकत. राजे म्हणाले, का? अहो राजे, जर यांचे हात या मूर्तीला लागले, यांचे हात जर, यांचा खांदा जर या पालखीला लागला तर ही पालखी विटाळली जाईल. तेव्हा राजे कडाडले, अरे मूर्त्या कोणी बनवल्या? यांनीच ना. माती कोणी आणली? यांनीच ना. आकार देण्याचं काम कोणी केलं? यांनीच ना. पालखी बनवण्याचं काम कोणी केलं? यांनीच ना. मग हजारो वेळा त्यांचे हात त्या मूर्तीला, पालखीला लागले असतील, मग ती पालखी जर विटाळली जात नसेल तर आता पालखीमध्ये त्यांनी एक हात लावला की लगेच विटाळली जाईल. ज्या पद्धतीने आम्हाला आदिलशहाचा विरोध आहे, ज्या पद्धतीने आमच्या स्वराज्यामध्ये निजामशाहीला विरोध आहे, त्याच पद्धतीने आमच्या स्वराज्यामध्ये धर्मभेद आणि जातीभेदाला सुद्धा विरोध आहे. राजांचं त्यावेळेसचं उत्तर आहे. ते माणसं आले, त्या पालखीमध्ये ते खांद्या दिला आणि ती पालखी देवस्थानापर्यंत नेली. म्हणजे राजांनी प्रत्येक धर्माला, अहो रामोशी समाजाला त्यावेळेस कुठलंही पद दिलं जात नव्हतं, पण राजांनी स्वराज्याचा सर्वात महत्वाचा भाग, गुप्तहेर खातं, हे बहिर्जी नाईकांना दिलंय. प्रत्येक जातीला, प्रत्येक धर्माला न बघता राजांनी कर्तृत्वाला बघितलंय. म्हणजे राजांकडे असे अनेक गुण होते, जे गुण आज सुद्धा आपण आत्मसात केले पाहिजेत. आज आपण बघतो छोट्या छोट्या कोणीतरी वेगळ्याच धर्माविषयी, जातीविषयी भाष्य करतो. भांडणारे वेगळेच असतात, देशाच्या संपत्तीचं नुकसान करणारे वेगळेच असतात, म्हणजे अनेक दंगली होतात. पण यामध्ये राजांचा धर्मनिरपेक्षता जर हा गुण आपण घेतला तर मला असं वाटतं की पुन्हा एकदा छत्रपती शिवाजीराजांसारखे अनेक तरुण या ठिकाणी घडतील.